नमस्कार. आज मी प्राध्यापक MP पाटील सरांच्या गीता ज्ञानेश्वरी इहवादी दृष्टिकोन या पुस्तकातील भगवद्गीतेतील निष्काम कर्माची व्यर्थता या प्रकरणाच्या मी पाडलेल्या 10 भागांपैकी 5वा भाग वाचतो. वर्णकर्माचा ठाम पुरस्कार, सविस्तर साक्ष. ज्या ग्रंथांनी चातुर्वर्ण्यम मया सृष्टम किंवा हे चारी वर्ण सृजले मिया असे प्रतिपादन त्या भगवंताच्या तोंडी घालून त्याच्याच तोंडून त्या विषमता आधारित अपमूल्यपूर्ण अशा वर्णानुसार कर्मांची विभागणी केली, त्या ग्रंथांमध्ये वर्णानुसार कर्माचा अगदी कर्मठ पुरस्कार येणे ओघाने चाले. आणि तेच या ग्रंथाबाबत घडले आहे. त्याची साक्ष निवडलेल्या प्रारंभ उपसंहार या अध्यायांनुसार आता विस्ताराने मांडावयाची. अर्थनिर्णयासाठी प्रारंभी सांगितल्याप्रमाणे गीता रहस्यकार आणि ज्ञानेश्वरीकार यांच्या 2 अग्रगण्य भाष्याचा आधार घ्यावयाचा. प्रारंभीचा पहिला अध्याय सोडून द्यावयाचा, कारण त्यात एका धृतराष्ट्र उवाच नंतर महाभारतीय युद्धवर्णनपर अर्धे अधिक संजय उवाच आहे. बाकीचे सर्व अर्जुन उवाच असून त्यामध्ये पितृधर्म, गुरुधर्म, मित्रधर्म, बंधुधर्म, पुत्रधर्म की क्षात्रवर्णधर्म असा प्रश्न उपस्थित केला आहे. त्या प्रश्नाचे उत्तर म्हणून प्रारंभीच्या 2ऱ्या आणि 3ऱ्या अध्यायात श्री भगवान उवाच येते. त्यामध्ये ग्रंथाचा प्रतिपाद्य विषय येतो आणि ज्यात श्री भगवान उवाचचे ठोस उत्तर स्वधर्मकर्म म्हणजेच चातुर्वर्ण्यप्रणित वर्णकर्म हेच येते. आणि त्याला जोडून पुढे निष्काम कर्म अर्थात निष्काम वर्णकर्मच ही पुस्ती येते. अग्रक्रम वर्णकर्मालाच. ते कसे करावे त्यासाठी निष्काम कर्म ही पुरवणी येते. प्रारंभीच्या 2ऱ्या अध्यायात या वर्णानुसार कर्म या भूमिकेचे सूतोवाच येते. 3ऱ्या अध्यायात त्याचे ठाम प्रतिपादन येते आणि उपसंहाराच्या 18व्या अध्यायात हे प्रतिपादन निर्विवाद ठोसपणे ठसवण्याचा प्रयत्न केला जातो. सविस्तर साक्ष. अध्याय 2 वर्णकर्माचे सूतोवाच. या अध्यायामध्ये स्वधर्मकर्माचे म्हणजेच वर्णकर्माचे सूतोवाच असे आले आहे. गीता श्लोक 7 मध्ये धर्म सम्मूढ चेतः असा अर्जुन यच्छेयम तन्मे निश्चितम ब्रूहि अशी भगवंताकडे प्रार्थना करीत आहे. गीता रहस्यकारांनी गीता रहस्याचा विषय प्रवेश या पहिल्याच प्रकरणामध्ये धर्म म्हणजे स्वधर्म म्हणजेच चातुर्वर्ण्य धर्म हे स्पष्ट करून टाकले आहे. या 7व्या श्लोकाचा अर्थ व त्याचे स्पष्टीकरण करतानाही तोच धर्म, स्वधर्म, चातुर्वर्ण्य धर्म हा अर्थ त्यांना अभिप्रेत आहे हे स्पष्ट होते. या 7व्या श्लोकाचा गीता रहस्यकार असा अर्थ देतात. आता माझ्या कर्तव्याच्या बाबतीत मी मोहग्रस्त झालो आहे. दुर्बलतेमुळे धर्माविषयी चित्तात गोंधळ झाला आहे. माझ्या धर्माचा म्हणजे कर्तव्याचा मोह पडला आहे. म्हणून जे श्रेयस्कर ते सांग. गीता रहस्यकारांचे स्पष्टीकरण असे आहे. एका बाजूस क्षत्रियाचा धर्म तर दुसरीकडे गुरुहत्या व कुलक्षय या पातकांची भीती याप्रमाणे ओढीत असता मरावे की मारावे या मोहात पडून लढाई सोडून देऊन भिक्षा मागण्यास तयार झालेल्या अर्जुनास त्याचे या जगात खरे कर्तव्य काय याचा भगवान आता उपदेश करीत आहे. हे खरे कर्तव्य काय हे सांगताना कुठल्याही नैतिक तव्य कर्माचा उल्लेख न करता त्याच्या स्वधर्माचा, क्षत्रियाच्या वर्णकर्माचाच पुरस्कार 31, 32, 33 या श्लोकांमध्ये गीता करीत आहे. स्वधर्ममपि चावेक्षम न विकम पितुर्महर्षी धर्माद्धि यथोच्छेयो न्य क्षत्रियस्य न विद्यते. या 31व्या गीता श्लोकाचे गीता रहस्यकारांचे भाषांतर आणि भाष्य पुढील प्रमाणे आहे. भाषांतर.
शिवाय स्वधर्माकडे पाहिले तरीही यावेळी कचरणे तुला योग्य नाही, कारण धर्मोचित युद्धापेक्षा क्षत्रियाला श्रेयस्कर असे दुसरे काही नाही. भाष्य. स्वधर्माची ही उपपत्ती पुढे दोनदा गीतेत 3.35 व 18.47 आली आहे. संन्यास किंवा सांख्य मार्गाप्रमाणे कर्मसन्यास रूपी चतुर्थाश्रम ही जरी शेवटली पायरी असली तरी तत्पूर्वी ब्राह्मणाने ब्राह्मणा धर्म व क्षत्रियाने क्षत्रिय धर्म चातुर्वर्ण व्यवस्थेप्रमाणे पाळून गृहस्थाश्रम पुरा केला पाहिजे असे मनवादी सर्व स्मृतिकारांचे सांगणे असल्यामुळे गृहस्थाश्रमी अर्जुनास युद्ध करणे भाग आहे असे या व पुढील श्लोकांचे तात्पर्य आहे. पुढील 32व्या श्लोकात अर्जुनाने प्रारंभीच नाकारलेले स्वर्ग हे फल युद्ध या क्षात्र वर्ण कर्माने मिळते असे निष्काम कर्मयोगाचा पुरस्कार करणारे भगवंत क्षत्रिया युद्ध ईश्वश्व स्वर्गम द्वारम लभन्ते या वचनातून सांगतात. 33 आणि 34 या श्लोकात तर या क्षत्रियांच्या स्वधर्माचा म्हणजेच क्षत्रियाच्या वर्णकर्माचा त्याने त्याग केला तर पाप दुष्कीर्ती आदी गोष्टींचा धाक घातला आहे. गंमत अशी की निष्काम कर्म केले नाही तर अशा प्रकारचा धाक मात्र कुठेच घातलेला नाही. हा धाक फक्त वर्णकर्मापुरताच आहे. अथ चेत्त्वमिमं धर्म्यं संग्रामं न करिष्यसि ततः स्वधर्मं कीर्तिं च हित्वा पापं वाप्यसि. अकीर्तिं चामी भूतानि कथयिं व्यक्तिं ते व्यायं संभावितस्य चाकीर्तिर्मरणांदती रिच्यते. गीता रहस्यकारांचे भाषांतर असे. म्हणून तुझ्या धर्माला अनुकूल असे हे युद्ध जर तू करणार नाहीस तर स्वधर्म आणि कीर्ती गमावून पापाची जोड करशील. इतकेच नव्हे तर सर्व लोक तुझी अक्षय्य दुष्कीर्ती गात राहतील. आणि दुष्कीर्ती म्हटली म्हणजे संभवित पुरुषाला मरणापेक्षाही मरण होय. यानंतरच्या गीता श्लोक 37-38 मध्ये निष्काम कर्माला बाजूला ठेवून मेलास तर स्वर्गाला जाशील आणि जिंकलास तर पृथ्वी भोगशील अशी सरळ सरळ क्षत्रियाच्या वर्णकर्माची फलप्राप्ती सांगून जी दोन्ही फले अर्जुनाने प्रारंभीच नाकारलेली आहेत, परत सुख दुःख लाभ अलाभ यांचा विचार न करता क्षत्रिय वर्णधर्मानुसार येणारे युद्ध हे स्वधर्म कर्म कर अशी आज्ञा भगवंत अर्जुनाला देत आहे. हतो वा प्राप्स्यसि स्वर्गम जित्वा वा भोक्ष्यसे महिम तद्मादुत्तिष्ठ कौन्तेय युद्धाय कृतनिश्चयः. सुखदुःखे समे कृत्वा लाभालाभौ जयाजयौ ततो युद्धाय युज्यस्व नैवं पापं वाप्यसि. म्हणून हे अर्जुना, युद्धाचा निश्चय करून उठ, लढायला लाग असे गीता रहस्यकार भाषांतर करून स्वधर्माप्रमाणे युद्ध करणं कर्तव्य होय. स्वधर्माकडे लक्ष देऊन क्षत्रियांनी युद्ध करणेच योग्य असे चातुर्वर्ण्य प्रणित क्षात्र धर्माकडे स्वच्छ अंगुली निर्देश करीत भाष्य करतात. ज्ञानेश्वरिकार ज्ञानेश्वर या गीतेच्या दुसऱ्या प्रख्यात भाष्यकारानेही या दुसऱ्या अध्यायावर भाष्य करताना अर्जुन या क्षत्रियाच्या संग्राम जूज या वर्णकर्माचे या स्वधर्माचे सूतोवाच प्रारंभालाच केले आहे. आणि ते वर्णकर्म जर केले नाही तर गीतार्थाला धरूनच गीता रहस्यकारांसारखा धाक घातला आहे. आह्याम काय उचित ते पाल्हाताम न स्फुरे येथ जे मोहेम येणे चित्त व्याकुल माझे. दैवा तैसे मज झाले जेम मन हेम भ्रांती ग्रासिले आता हित काय आपुले तेही नेणे. तरी कृष्णा तुवा जाणावे निकेते आह्याम सांगावे. या प्रसंगी आम्हाला काय करणे योग्य ते विचार करता करता मला सुचत नाही, कारण माझे मन व्यामोहाने गलबलून गेले आहे. हे मन भ्रमाच्या कचाट्यात सापडले आहे आणि हित काय तेही मला उमगत नाही आणि हित काय तेही मला उमगत नाही. कृष्णा, आम्हाला जे कल्याणकारक ते तू जाणावेस
आणि त्याचा आम्हाला उपदेश करावास. अशी गीतेच्या 7व्या श्लोकानुसार अर्जुनाने विनवणी केल्यावर जे कल्याणपर म्हणजे नीतीपर अशा स्वरूपाचे उत्तर भगवंत देत नाही. तर स्वधर्म कर्म म्हणजे वर्णकर्म याचा जो पुरस्कार गीता श्लोक 31 ते 38 मध्ये केला आहे, तोच पुरस्कार ज्ञानेश्वरीच्या या श्लोकावरील सुमारे 50 ओव्यांमध्ये 180 ते 229 आणि 264, 265 आढळतो. बंधुधर्म, मित्रधर्म, पितृधर्म, गुरुधर्म या श्रेष्ठतर नैतिक धर्मापेक्षा युद्ध हा क्षात्र वर्णानुसार आलेला स्वधर्मच कल्याणकारक आहे, अशीच ज्ञानेश्वरीकारांचीही भूमिका आहे. संदर्भानुसार नीचधर्म, स्वकर्म, विहित कर्म यांच्याबरोबरच आलेला स्वधर्म याचा वर्णकर्म या अर्थाखेरीज दुसरा अर्थ लागूच शकत नाही. स्वधर्माऐवजी धर्मकर्म, धर्मीय कर्म असे शब्द आले असते तर नीतीच्या अंगाने मूल्यपूर्ण कर्म या अंगाने वेगळा अर्थ घेता आला असता. पण येथे भर स्वधर्मकर्मावरच म्हणजे वर्णकर्मावरच आहे. साक्षीसाठी निवडक ओव्या थोड्याफार अर्थासहित पाहावयाच्या. स्वधर्म तो विसरलासी तरावे जेणे, तरी स्वधर्म एक आहे तो सर्वथा त्याच नोहे. वायाची व्याकुल काही आपुला निचधर्मो तू पाही, जो आचरिताम बांधू नाही कव्हणी काली. तिया परिपार्था स्वधर्मे रहाटता, सकल काम पूर्णता सहाजे होय. येथील विसंगती ध्यान घ्यावे. पुढे निष्काम कर्माचीच महती गाणारी ज्ञानेश्वरी येथे स्वधर्म कर्माने, वर्णकर्माने सकल कामनांची पूर्तता होते असे आमिष दाखवित आहे. म्हणजे निष्कामतेपेक्षा वर्णकर्मावरचाच भर स्पष्ट आहे. तेच पुढे अधोरेखित होत आहे. हाणोनी तुपाही क्षात्रिय आणिक काही, संग्राम वांचुनी नाही उचित जाणे. अर्जुना देखे जूझ आत्तांचे, की निधान सकल धर्मांचे. पितृधर्म, बंधुधर्म, मित्रधर्म आदी नैतिक धर्माचा ठेवा म्हणजे हे वर्णानुसार आलेले युद्धकर्म आहे असे हे तात्पर्य आहे. आणि आता वर्णानुसार हे स्वधर्मकर्म केले नाही तर घातलेला धाक तर्कावरच कधी न टिकणारा, पण भाष्यकारांच्या दृष्टांत शैलीच्या आविष्कारासह पाहताना त्या भाष्यकाराचा रोग स्पष्ट करणारा. जैसी भ्रांता रेहीन वनिता, उपहती पावे सर्वथा, मग तैसी दशा जीविता स्वधर्मे विना. ना तरी अरण्यम शवसांडिजे, ते चौहेरी गिधीम विदारिजे, तैसे स्वधर्मे ही न अभिभजिजे महादोषी. मग अशी पती वाचून स्त्रीची सर्व प्रकारे दुरवस्था होते, तशी स्वधर्मा वाचून जीवनाची अवस्था होते. किंवा रानावनात प्रेत टाकून द्यावे, दिले म्हणजे मग ते चोहो बाजूनी गिधाडे फाडतात, त्याप्रमाणे स्वधर्माने टाकलेला माणूस घोर पातकांनी आक्रमिला जातो. अशी ही स्वधर्मेवीण कर्माची भीषणता दृष्टांत शैलीने वाढवीत ज्ञानेश्वरीकार त्याबद्दलचा धाक टोकदार करून मांडित आहे. शापच देत आहे. असती कीर्ती जाईल, जगची अभिशाप देईल, आणि गिवसी तपावतील महादोष. म्हणून हा सांडिसील, तरी पापा वरपडा होसील, आणि अपयशते न वचैल कल्पांतुहेरी. तुझी असलेली कीर्ती लोपेल, सारे जगच तुला शिव्या शाप वाहील, आणि घोर पातके तुझा शोध घेतील, तुझकडे येतील. हा संग्राम स्वधर्म तू सोडलास तर पातकांच्या अधीन होशील, आणि तो दुर्लौकिक कल्पांतापर्यंत धुतला जाणार नाही. वर्णकर्म केले नाही तर ज्ञानेश्वर असा धाक घालतात, आणि वर्णकर्म केले तर स्वर्ग पृथ्वीचे राज्य अशी उत्तम फलप्राप्तीचे बक्षीस जाहीर करतात. निष्काम कर्माचे सूत्र बाजूला ठेवतात. विसंगती निर्माण झाली तरी अधिक महत्त्व वर्णकर्मालाच आहे हा त्यांचा अभिप्राय स्पष्ट सूचित करतात. इथे 5वा भाग थांबवतो. धन्यवाद.